नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मी जवळपास 1.5 महिना गुजरातमध्ये होतो। एका कॉलेजमध्ये जे वेटनरी रिलेटेड कॉलेज होतं मित्रांनो, त्या कॉलेजचं नाव तर सध्या घेणार नाही मी। तर मित्रांनो, त्या इन्स्टिट्यूट अंतर्गत मी जवळपास गुजरातमध्ये जे 7 गोशाला होते, त्या 7 गोशालामध्ये मी विजिट दिलं आणि काही गोष्टी शिकलो। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणारच आहात गोशाला कसं काय तिकडलं राहतं आणि जनावरांची कशी केअर केलं जातं किंवा त्यांना चारा वगैरे कशा पद्धतीने दिलं जातं ते तर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। पण मित्रांनो, जे तिकडे गोशाला आहेत त्याचे जे नियोजन कसे आहेत आणि जनावरांची कशी केअर केलं जातं ते आपण बघायला गेलो होतो। जवळपास 7 गोशालामध्ये आपण फिरलो आहे मित्रांनो, आणि ट्रीटमेंट पण त्यांचं कशा पद्धतीने केलं जातं ते पण आपण शिकायला गेलो होतो मित्रांनो। तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ मी तिथला बनवलेला आहे की जनावरं कशा ठेवलं जातात आणि जे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोशाला तुम्ही पाहणार आहेत ते गोशाला जवळपास 900 एकरमध्ये होता मोठा। तर मित्रांनो, आपण विचार करू शकता 900 एकरमध्ये जे गोशाला आहे तर त्याचं मॅनेजमेंट किंवा त्यांना लागणारा चारा आणि तिथे किती पशु असेल तुम्ही याचा अंदाज करू शकाल मित्रांनो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवला आहे। चला मित्रांनो, या व्हिडिओला आपण पाहू समोर। आणि मित्रांनो, मी समोर एक कॉलेजचा जो कॉलेज आहे त्याचं नाव तर मी घेणार नाही मित्रांनो, कारण की पब्लिसिटी होऊन जाणार। तर त्या कॉलेजमध्ये जे वेटनरी प्रॅक्टिशनर आहेत किंवा वेटनरी शिकण्याचे इच्छुक आहेत त्यांना त्या कॉलेजमध्ये लॅब आहे मित्रांनो। लॅबमध्ये म्हणजे वेटनरीमध्ये इन्स्ट्रुमेंट लागतात प्रॅक्टिशनर जे प्रॅक्टिस करतात त्यांना ते पूर्ण इन्स्ट्रुमेंट आहेत। पुन्हा गाय म्हशीचं गर्भाशय बॉलमध्ये ठेवलेलं आहे लिक्विडमध्ये। जे बूल आहे त्याचं पेनिस ठेवलेलं आहे आणि म्हशीचं जे मागचं हाडाचं जे पिंजरा असतं ते पण या लॅबमध्ये ठेवलं आहे। भरपूर काही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो। ते पण व्हिडिओ मी समोर टाकणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर चला मग या व्हिडिओला आपण समोर कंटिन्यू पाहू। यो ना समझा दो। ये क्यों खड़ा बैठा है यार, तू खड़ा हो जा।
मारेगी